नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षानंतर आता जगभरामध्ये पाकिस्तान हा कसा दहशतवादी देश आहे किंवा दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश आहे, याविषयी पाकिस्तानची जी काही प्रतिमा आहे ती जगभरातल्या विविध देशांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न भारत करतो आहे. आणि त्यासाठी विविध शिष्टमंडळं वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये अर्थातच सगळे खासदार आहेत आणि त्यातल्या काही खासदारांकडे त्या गटाचं नेतृत्व सोपवण्यात आले आणि त्यांनी जाऊन त्या त्या देशांमध्ये पाकिस्तानविषयी भारताची जी भूमिका आहे, पाकिस्तान कसा दहशतवादाला समर्थन देतो आहे आणि कशा पद्धतीने सातत्याने भारतावर या दहशतवादाच्या माध्यमातून एक प्रकारे हे दहशतवादी पाठवून इकडच्या सर्वसामान्य लोकांवर हल्ले घडवून आणतो आहे किंवा त्यांना मारलं जातं आहे, हे सगळं पटवून देण्याचा प्रयत्न हे सगळे शिष्टमंडळांच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि तो करत असताना स्वाभाविकच आहे, जेव्हा शिष्टमंडळ निवडण्यात आलं, हे सगळे खासदार निवडण्यात आले, त्यातून एक धुसफूससुद्धा पाहायला मिळाली. कारण या शिष्टमंडळामध्ये आपल्या पसंतीचे लोक असावेत असं वेगवेगळ्या पक्षांना वाटत होतं. कारण हे सगळी शिष्टमंडळ जी आहेत त्याच्यात विविध पक्षांचे लोक आहेत, मग त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे लोक आहेत, खासदार आहेत, आणि त्यामुळे त्यातले आपले पसंतीचे लोक त्यात असावेत असा अनेक पक्षांचा होरा होता. आणि त्यासाठी त्यांनी काही नावंही ठरवलेली होती, पण ती नावं जी आहेत ती घेण्यातच आली नाहीत. केंद्र सरकारने जी नावं ठरवली त्याच लोकांना त्याच्यामध्ये संधी देण्यात आली. आणि त्याच्यातून आपण पाहिलं, काँग्रेसमध्ये, उबाटा गटामध्ये ही धुसफूस जी आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळाली. शरद पवार यांच्या गटाकडून अशा पद्धतीची कोणती नाराजी पाहायला मिळाली नाही, कारण सुप्रिया सुळे यांच्याकडे एका गटाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे, त्यामुळे तो गट नाराज असण्याचा प्रश्न नव्हता. एकनाथ शिंदे यांच्या स्वतःचे, एकनाथ शिंदेंचे पुत्र जे आहेत श्रीकांत शिंदे, हे एका गटाचं नेतृत्व करतायत, त्यामुळे त्या गटाकडूनही कोणती नाराजीचा प्रश्न नव्हता. इकडे मात्र उबाटा गटाकडून सातत्याने या सगळ्या मुद्द्यावर मोदी सरकार किंवा भारतीय जनता पार्टी, स्वतः नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड टीका चालू आहे. किंबहुना हे शिष्टमंडळ निवडण्यात आल्यानंतर ते कशाला पाहिजे, काय करायचे तिकडे जाऊन, कशासाठी शिष्टमंडळ पाठवण्याची आवश्यकता आहे, एवढा पैसा कशासाठी खर्च करायचा आहे, अशा पद्धतीचा एक जो दावा आहे तो उबाटा गटाकडून करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात हा दावा करत असताना आपलं माणूस जो आहे तो त्याच्यात जावा अशी इच्छासुद्धा आहे. तशीच काँग्रेसची सुद्धा इच्छा आहे की भलेही टीका करत असतील पण या शिष्टमंडळात आपल्या पसंतीचा एखादा माणूस असावा, त्यालाही तिकडे जाण्याची संधी मिळावी असं काँग्रेसलाही वाटते. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारला तिथे उबाटा गटातलं किंवा उद्धव ठाकरे यांच्या भरवशाची माणसं किंवा राहुल गांधी यांच्या भरवशाची माणसं त्या शिष्टमंडळात नको आहेत. तर स्वतःच्या भरोशाची, म्हणजे त्यांचा ज्यांच्यावर भरोसा आहे अशी माणसं त्यांना त्याच्यामध्ये घ्यायची आहेत. आणि त्यानुसार त्यांनी शशी थरूर यांना काँग्रेसमधले एक नेते म्हणून निवडलं, मनीष तिवारींना निवडलं. उबाटा गटामधनं जो किरण रिजिजू जे संसदीय कार्यमंत्री आहेत त्यांनी जो फोन केला तो प्रियांका चतुर्वेदी यांना केला की तुमची निवड या शिष्टमंडळासाठी झालेली आहे. आणि मग प्रियांका चतुर्वेदींनी उद्धव ठाकरे यांच्याही संपर्क साधला की माझी निवड केलेली आहे, तेव्हा या शिष्टमंडळातून आपली परवानगी असावी. पण खरं तर त्यावेळेला उद्धव ठाकरेंना अनिल देसाई यांना पाठवायचं होतं, पण आता चतुर्वेदी यांचं नाव आधीच घेतलेलं असल्यामुळे आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं असल्यामुळे ते काहीच करू शकले नाहीत आणि अनिल देसाईंची ही संधी जी आहे ती हुकलेली आहे. आता याच्यामध्ये राजकारणसुद्धा आहेच. प्रियांका चतुर्वेदी जे आहेत ते गेले काही दिवस आपण पाहतोय की नरेंद्र मोदींची स्तुती प्रामुख्याने त्यांनी केलेली आहे. 2-3 पॉडकास्टमध्ये जे त्यांच्या मुलाखती झाल्या त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कसं उत्कृष्ट आहे, त्यांचा जनसंपर्क कसा दांडगा आहे आणि एक कम्युनिकेशन स्किल जे आहेत नरेंद्र मोदींचे ते कसे चांगले आहेत, याविषयी प्रियांका चतुर्वेदी भरभरून बोलल्या होत्या.
आणि त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी नेमकं ही स्तुती का करतायत? कारण एकीकडे उभाटा गट, स्वतः उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत हे जहरी टीका नरेंद्र मोदींवर किंवा सरकारवर करत असताना प्रियांका चतुर्वेदी मात्र फॅन झालेले आहेत नरेंद्र मोदींच्या. हे कुठेतरी पटणारं नाही, पण त्याला कुठेही विरोध दर्शवला गेला नाही. आणि त्यातून मग हा प्रश्न निर्माण झाला की चतुर्वेदी जे आहेत त्या हळूहळू त्यांचा कल जो आहे हा कुठेतरी NDAच्या दिशेने जाऊ लागलेला आहे, मोदी सरकारच्या दिशेने जाऊ लागलेला आहे असं पाहायला मिळते. आणि असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला गेला. त्यातूनच मग कदाचित प्रियांका चतुर्वेदी या केंद्र सरकारच्या दृष्टीने अधिक भरवशाच्या ठरलेल्या असतील आणि म्हणून त्यांची निवड केलेली. पण त्यामुळे स्वाभाविकच अनिल देसाईंचा पत्ता आपोआपच कट झाला किंवा उद्धव ठाकरेंना जे हवं होतं ते काही होऊ शकलं नाही, पूर्ण त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. तर प्रियांका चतुर्वेदी यांनी ही मोदी स्तुती जी चालवलेली आहे त्याचं कारणसुद्धा सगळ्यांना माहिती आहे की येत्या काळामध्ये त्यांचा राज्यसभेचं जे त्यांची मुदत आहे, कार्यकाळ जो आहे तो संपुष्टात येणार आहे. आणि तो संपल्यानंतर पुन्हा काही उद्धव ठाकरे गटातून खासदार होण्याची त्यांना तरी शक्यता वाटत नाही. आणि त्यामुळे आता आपल्याला कुठेतरी NDAमधल्या एखाद्या पक्षाशी जुळवून घेता येते का आणि त्या माध्यमातून खासदारकी आपल्याला पदरात पाडून घेता येते का याचा प्रयत्न त्या करतायत. मध्यंतरी त्यांनी प्रफुल्ल पटेल तसंच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतल्याचंही कळतं. त्या माध्यमातून कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ, तिथून खासदारकी मिळवू असाही त्यांचा प्रयत्न असेल. आणि त्यामुळे त्यांचा कल हळूहळू हा NDAच्या दिशेने जाऊ लागलेला आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या दिशेने जाऊ लागलेला आहे असं पाहायला मिळते. आणि त्यामुळे चतुर्वेदी या आपल्या दृष्टीने भरवशाच्या आहेत आत्ता तरी. आता त्या भलेही उद्धव ठाकरेंच्या गटातील खासदार असल्या तरी त्या उद्धव ठाकरेंच्या एवढ्या निष्ठावंत राहिलेल्या नाहीत, हे बरोबर ओळखलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांची निवड ही करण्यात आली. आणि त्यामुळे आपोआपच उद्धव ठाकरे गटाला जो काही आपल्या पसंतीचा माणूस पाठवायचा होता ती संधी जी आहे ती हुकलेली आहे. आणि यावरनंही स्पष्ट होतं की जे 2-3 मुद्दे याच्यामधनं लक्षात येतात ते म्हणजे केंद्र सरकारला हे शिष्टमंडळ पाठवताना कुठेतरी आपल्या भरवशाची माणसं तिथे पाठवायची होती, जी तिकडे जाऊन ही सगळी बाजू तर मांडतीलच, पण त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर त्या स्वतःच्या निष्ठा ज्या आहेत त्या बाजूला ठेवतील आणि आपली जी भूमिका आहे पाकिस्तानच्या संदर्भात मांडायची आहे, केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती अगदी मनापासून तिकडे जाऊन मांडतील अशी माणसं त्यांना हवी होती. आणि त्याच्यात त्या साच्यामध्ये फिट बसणारे असे कोण होते? तर शशी थरूर होते, मनीष तिवारी होते, जे गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय मोदी सरकारची स्तुती करतायत, त्यांच्या धोरणांची स्तुती करतायत. तर ते या साच्यामध्ये बसणारे, फिट बसणारे असे खासदार होते. आणि त्याच साच्यामध्ये फिट बसणाऱ्या या चतुर्वेदीसुद्धा आहेत हे त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळे त्यांची निवड केली. स्वतः प्रियांका चतुर्वेदीसुद्धा तेवढ्या चतुर आहेत, त्यांच्या आडनावामध्ये चतुर हा शब्द येत असल्यामुळे त्या आपल्या चातुर्याचा व्यवस्थित उपयोग करताना दिसत आहेत की आता काय खासदारकी उभाटा गटाकडून मिळणं शक्य नाही, तेव्हा आपल्याला वेळीच आपला ट्रॅक जो आहे तो बदलायला पाहिजे, कल बदलायला पाहिजे हे त्यांनी ओळखलेलं आहे. आणि त्यातून त्यांनी ही संधी साधली. त्यांनी खरं तर असा नकार देता आला असता त्यांना की मी जाणार नाही, अनिल देसाईंना जाऊ द्या, त्यातून त्यांची निष्ठा दिसून आली असती, पण तसं काय झालेलं नाही आहे. त्यामुळे हे त्यांचं एकंदरीत हा त्यांचा कल जो आहे किंवा बदलता ट्रॅक आहे, त्यांची जी दोलायमान स्थिती आहे ती बरोबर हेरलेली आहे केंद्र सरकारने आणि त्या अनुषंगाने त्यांची निवड केलेली आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.